श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सर्वांचा आजचा दिवस खूप चांगला आणि समाधानाचा जावा आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्वामी लीला सांगणार आहे. तर स्वामी आपल्या भक्तांना कसं मृत्यूप्राय संकटातून वाचवतात त्याविषयीची ही एक लीला आहे. तर ज्या स्वामी आपले बोलतात की अरे काळजी करू नको, घरी जाऊन स्वस्थ राहा, तुझ्या पित्याला नक्की आराम पडेल. तर महारुद्रराव देशपांडे स्वामींचे अनन्य भक्त होते. त्यांना पंढरपुरास विठ्ठलाच्या ठिकाणी स्वामींचे दर्शन झाले. असे अनेक अनुभव आले. स्वामी हुकमाने त्यांनी अन्नदान केले. त्यानंतर त्यांना जमिनीत पुरलेले द्रव्याचे हांडे सापडले. थोडक्यात त्यांचा उत्तरोत्तर विकासच होत गेला. पण जीवनाच्या सागरात सुखदुःखाच्या लाटाची भरती ओहोटी सुरूच असते. आणि महारुद्रराव देशपांडेंना अचानक वायुप्रकोप होऊन तापाने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची तब्येत इतकी खराब झाली की सर्वांनी त्यांची जगण्याची आशाच सोडली होती. आता त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव उत्तमराव घाबरले आणि तळमळीने प्रार्थना करत अक्कलकोट इथे आले. स्वामींना प्रार्थना करताच स्वामी बोलले, अरे काळजी नको करू, घरी जाऊन स्वस्थ राहा, तुझ्या पित्याला नक्की आराम पडेल. स्वामींची ही अभयवाणी ऐकल्यावर रघुत्तमराव त्यांना खूप बरे वाटले आणि घरी आल्यानंतर अतिशय श्रद्धेने त्यांनी स्वामींचे चरणतीर्थ जे अक्कलकोटून आणले होते त्यांनी ते आपल्या त्या पित्यांना पाजवले आणि त्यानंतर चमत्कार घडला. 8च दिवसात महारुद्रराव ठणठणीत बरे झाले. तर अशा प्रकारे स्वामींनी खूप लीला केला होता. त्यावेळी अक्कलकोटमध्ये त्यांचे 20 वर्ष वास्तव्य होते. त्यावेळी त्यांनी भरपूर अशा लीला केल्या होत्या. एकच मुद्दा असा आहे की आपली भक्ती खरी पाहिजेत आणि अंधश्रद्धा नाही ठेवायची, श्रद्धा ठेवायची. पण श्रद्धेने आपण कोणतीही गोष्ट जी अशक्य आहे ती शक्य करू शकतो. श्री स्वामी समर्थ.